मोदक तर सगळेच बनवतात, पण असे पेढ्यासारखे तोंडात विरघळणारे मोदक तुम्ही कधी खाल्ले आहेत का? फक्त 2 पदार्थांपासून बनवा ही भन्नाट रेसिपी. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारे मोदक दाखवणार आहे. ते कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. साहित्य बघूया. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी येथे तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी येथे रवा घेतलेला आहे. मित्रांनो, 1 वाटी जर बेसन पीठ असेल तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. हे पोर्शन अगदी परफेक्ट आहे आणि तूप आपण गरजेनुसार वापरणार आहोत. ते कितपत वापरायचं तेही मी तुम्हाला पुढे प्रमाण सांगणार आहे. कढईमध्ये 2 चमचे गाईचं शुद्ध तूप घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पीठ पूर्णतः गाळून घ्यायचं आहे, त्यानंतर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. येथे आपल्याला बेसन पीठ छान असं भाजणे गरजेचं आहे, जेणेकरून आपले जो मोदक आहे तो कच्चा राहणार नाही आणि इन्स्टंट आपण येथे मोदक बनवणार आहोत, त्यामुळे बेसन पीठ भाजणे गरजेचं आहे. तर 15 ते 20 मिनटं आपल्याला बेसन पीठ भाजण्यासाठी लागतात. आता येथे ना आपल्याला 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. सुरुवातीला 2 चमचे तूप घातलेलं आहे, पुन्हा 1 चमचा मी तूप घातलेला आहे आणि आणखी 2 चमचे मी यामध्ये तूप घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा, म्हणजे टोटल मला 6 चमचे तूप लागलेलं आहे. या प्रोसेसमध्ये फक्त आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला जसं तूप लागणार आहे भाजताना त्या पद्धतीने आपण येथे ॲड केलेलं आहे. तर कंप्लीट मला येथे 6 चमचे तूप लागलेलं आहे. बेसन पीठ इथे व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे आणि जर यदा कदाचित बेसन पीठमध्ये गुठळ्या राहिल्या तर आपण ग्लासच्या साहाय्याने या गुठळ्यासुद्धा छान अशा मॅश करून घ्यायच्या आहे. आता पीठ ना आपल्याला साईडला करायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता पुढची प्रोसेसमध्ये 2 चमचे पुन्हा कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरोटी रवा घालायचा आहे. येथे आपण बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे, जो लवकर असा भाजल्याही जातो आणि चवीला फार छान लागतो. तर आता येथे ना व्यवस्थित पद्धतीने रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे. येथे आपल्याला 3 चमचे तूप लागलेला आहे रवा भाजण्यासाठी. आता हा रवा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता हा थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. आता या चाचणीला आपल्याला 1 उकळ येऊ द्यायची आहे. छान अशी हाय फ्लेमवर हिला उकळ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपले रवा आणि बेसन पीठ छान असं थंड होण्यासाठी ठेवूया. आता मी रवा आणि बेसनची पुढची प्रोसेससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण त्यापूर्वी तुम्ही येथे चाचणी बघून घ्या. येथे आपल्याला 1 तारची चाचणी करायची नाही, फक्त चाचणीला आपल्याला उकळ येऊ द्यायची आहे. छान अशी कडकडीत उकळ आणायची आहे, जेणेकरून ही थंड झाल्यानंतर ही चाचणी छान अशी कडक होते. फक्त हीच प्रोसेस या चाचणीमध्ये करायची आहे. जर तुम्ही 1 तारची चाचणी केली तर आपले जे मोदक आहे ते कडक होतील किंवा मग ते फारशी चव लागणार नाही. तर ही पूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येणे गरजेचं आहे. तर फक्त आपल्याला 1 उकळ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता फायनल चाचणी अशा पद्धतीने आपल्याला चाचणी येथे करून घ्यायची आहे. आता ही चाचणी आपली फायनल झालेली आहे. पुढच्या प्रोसेसकडे वळूया. येथे मी पुरणाची गाळण घेतलेली आहे. मी नेहमी या गाळणीने पुरण गाळत असते. तर याच्याने होतं असं की आपले जे पीठ आहे त्याला छान असं रवाळ टेक्स्चर येतं आणि मोदक खूप सुंदर होतात. त्यामुळे ना अशा पद्धतीने एक एक्स्ट्राची प्रोसेस करणे गरजेचं आहे. तर बसतं असं आपल्या पिठाला छान असं ना रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख पद्धतीने हे पीठ झालेलं आहे. आपलं फायनल असं मी पीठ तुम्हाला समोरून दाखवते की कशा पद्धतीने झालं आहे आणि मोदकचं टेक्स्चरसाठी एकदम परफेक्ट आहे आणि हे पीठ येणं चवीला सुद्धा खूप भन्नाट लागणार आहे. आता मी जी चाचणी केलेली आहे त्या चाचणीचं किती प्रमाण घ्यायचं ते सांगणार आहे. सुरुवातीला 1 चमचा पाणी घातलेलं आहे साखरेच्या चाचणीचं, त्यानंतर आणखी 1 चमचा आणि थोडंसं अर्धा चमचा, म्हणजे 2.5 चमचा मला येथे साखरेचं पाणी लागलेलं आहे. येथे बेसन पीठ ज्या पद्धतीने आपल्याला पाणी शोषून घेणार आहे साखरेचं त्या पद्धतीने ॲड करायचं आहे. मी कमीत कमी तुम्हाला 2 चमचे पाणी सफिशियंट यामध्ये घालायचं आहे साखरेच्या चाचणीचं, हे लक्षात घ्या. याच्याने होतं असं की आपली जे पीठ आहे ते कडक होणार नाही आणि साखर जे आहे ते योग्य प्रमाणात ॲड होईल. आपण जरी 1 वाटी साखरेचं पाणी केलेलं असेल तरीसुद्धा यामध्ये फक्त 2च चमचे पाणी जाणार आहे, जेणेकरून हा मोदक छान असा होतो. त्यातल्या त्यात पाणीसुद्धा व्यवस्थित असं शोषतो. अशा पद्धतीने आपलं हे पीठ व्यवस्थित असं साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला इथे करायचं आहे. आता हे पीठ व्यवस्थित असं सुटसुटीत झालेलं आहे
आणि एक महत्त्वपूर्ण टीप, जर साखरेचं पाणी जास्त झालं तर हे पीठ कडक होतं वाळल्यानंतर आणि मोदकचा जो शेप आहे तो येत नाही. त्याच्यामुळे ना तुम्हाला आणि आपला जो मोदक आहे तो कडकही होतो. त्याच्यामुळे ना 2 चमचे फार होतात, फार 2.5 चमचे एवढं साखरेचं पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे पीठ व्यवस्थित असं झालेलं आहे. 2 मिनिटासाठी बाजूला ठेवूया मुरण्यासाठी आणि लगेच आपण हातोहात हे मोदक करण्यासाठी घेऊया. मी तुम्हाला फायनल असं टेक्स्चर दाखवते. मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे. आता मोदकाचा साचा घेऊन याचे व्यवस्थित पद्धतीने मोदक पाडूया. येथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. त्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. आतल्या साईडनी दोन्ही साईडनी पीठ व्यवस्थित असं भरायचं आहे. आता मी एक साईडनी व्यवस्थित असं पीठ भरून घेतलेलं आहे. आता साचा मी ना एक साईडनी लावून घेणार आहे आणि पुन्हा त्यामध्ये मी मिश्रण ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असं दाबून आपल्याला हे सारण भरायचं आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित असं मोदकाचा आकार धरेल. अगदी फायनल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. बघा, जे कटोकट अगदी तुम्हाला इथे हे सारण भरायचं आहे, जेणेकरून हा व्यवस्थित असा शेप घेईल. इथे मी तुम्हाला आता फायनल असा मोदक दाखवते की कशा पद्धतीने झालेला आहे. साचा आपण खोलून घेऊया आणि एकदम हलक्या हाताने हा मोदक काढून घ्यायचा आहे आणि अजिबात हा मोदक तुटत नाही किंवा हे पीठ आहे ना असं विस्कळत नाही. इतक्या सुरेख पद्धतीने होतं, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि मोदकाने बघा किती छान पेढ्यासारखा आकार धरलेला आहे. सुरुवातीला जरी हा मोदक आपल्याला नरम दिसत असेल, पण जसजसा 1 तास 2 तास किंवा अर्धा तास झाला की हा मोदक छान असा आहे ना मुरतो. म्हणजे जसा लाडू मुरतो अगदी तसाच हा मोदक मुरतो आणि अतिशय मस्त हा मोदक लागतो. तर मी याच पद्धतीने ना संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, गणपतीच्या पिरियडमध्ये अतिशय झटपट आणि घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही हे मोदक बनवू शकतात. त्यातल्या त्यात महिनाभर तुम्ही स्टोअर करू शकतात आणि जसजशी हे मोदक मुरणार तसे हे मोदक आणखी चविष्ट लागणार. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.